उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, पण पर्यायच नसतो. तेच पदार्थ असतात, पण त्याच पदार्थाचा आपण अदलून बदलून काहीतरी वेगवेगळे पदार्थ करू शकतो. तर येत्या महाशिवरात्रीला तुम्ही हे पदार्थ करू शकता. यामध्ये अगदी साबुदाणा भिजवायची काहीच गरज नाही. इन्स्टंट असे तुम्ही साबुदाणा वडे करू शकता. तर तुम्ही नक्की करून पहा. अजिबात फुटत नाहीत, अजिबात कडक होत नाहीत. मस्त वरून कुसकुशीत क्रंची आणि आतून मऊसूत अशा पद्धतीचे होतात. बराच वेळ हे कुरकुरीत राहतात. पाहू शकता, वाटणारही नाही हे साबुदाण्याचे वडे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासोबत आपण बटाट्याचे पापडे तळूयात. ह्या बटाट्याच्या पापडाची रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाहू शकता. तर ठीक आहे, चला तर आपण बनवूया महाशिवरात्र स्पेशल अशी मस्त उपवासाची थाळी. त्यातला एखादा तरी पदार्थ तुम्ही करून पहा. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीमध्ये. या महाशिवरात्रीला मी केलेली आहे रताळ्याची सुंदर अशी खीर, अशी घट्टसर अशी मस्त खीर केलेली आहे. आणि त्याचबरोबर चटणी केलेली आहे वड्यासोबत खाण्यासाठी. आणि बटाट्याचे पापड, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याच्या पापडाची रेसिपी मी टाकणार आहे. आणि तोंडी लावायला तळलेले शेंगदाणे पाहू शकता. मस्तपैकी अशा पद्धतीने तुम्ही ही थाळी करू शकता महाशिवरात्रीला. आणि हे सुंदर असे वडे तर ओळखू येणार नाहीत की हे साबुदाण्याचे वडे आहेत. आणि साबुदाणा भिजवायची गरज नाही. इन्स्टंट असे हे वडे तयार केलेले आहेत. किती घट्टसर खीर झालेली आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, गोड पदार्थ करून घेऊया. ठीक आहे, बघा किती सुंदर असं झाला आहे साबुदाणा वडा. मी तुम्हाला दाखवते. चटणीमध्ये जरा बुडून मस्तच असा कुरकुरीत झालेला आहे. अशा पद्धतीने त्याच्यासोबतची चटणी अगदी सिंपल, साधं आणि काही झंझटचं काम नाही आहे. तर इथे मी रताळं छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्याची साल काढायची आणि मस्त असं किसून घ्यायचं. रताळ्याला भरपूर माती असते, त्यामुळे भरपूर वेळ धुवावं लागतं आणि किस पण स्वच्छ धुवावं लागतं. तर एका कढईत काय करायचं, 2 चमचे साजूक तूप घ्यायचं. त्याच्यामध्ये ही किसलेला रताळ्याचा किस आहे तो असा मस्त व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे. सारखा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. स्मूथ होईपर्यंत मस्त असा तुम्हाला तो शिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता मऊ कसा होत आलेला आहे. हळूहळू तो मऊ होतो, पण जेव्हा गॅस बारीक करूनच तुम्हाला तो स्मूथ करायचा आहे. गॅस मोठा नाही ठेवायचा, नाही तर तो तळायला लागेल. अशा पद्धतीने एक सारखा मिक्स करून तुम्हाला तो मऊसूत असा करायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण शिजवून घ्यायचा. की व्यवस्थित पूर्ण शिजल्यावरतीच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. डायरेक्ट नाही तर ती कचकच आपली खीर लागेल. त्यामुळे मऊसूत असं व्यवस्थित शिजवायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने कलर किती बदललेला आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं सुरुवातीला 1 वाटीवर मी कोमट दूध घालत आहे. आणि ह्याच्यामध्ये परत व्यवस्थित शिजवून घ्यायचं. थोडीशी उकळी आणायची. जेवढा जास्त रताळाचा खीर छान शिजेल तेवढी आपली खीर सुंदर लागेल. कारण थोडंसं निबर असतं रताळं, शिजायला जरा वेळ लागतो. पण सारखं परतलं की मग छान असं पटकन होतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये मी थोडी साखर घालत आहे. रताळं मुळातच थोडंसं गोड असतं, त्यामुळे साखर ही तुमच्या आवडीनुसार घाला. तर मी थोडीशी छोट्या वाटीने मोठे 2 चमचे अशी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घाला. आणि छान असे साखर विरघळेपर्यंत परत एकदा असं मऊसूत असं शिजवून घ्या. अशा पद्धतीने म्हणजे जे आपण तूप घातलेलं आहे यासाठी असं वरती येईल छानपैकी. आता कितपत खीर तुम्हाला पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही दूध घाला. आणि कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार ठेवा. आणि चवीनुसार आपण त्याच्यामध्ये विलायची घालूयात. 1 चमचावर वेलची पावडर घालून घेऊया. त्याच्यानंतर थोडेसे त्याच्यामध्ये असे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. एक उकळी येऊ द्यायची छान. असे घट्टसरच छान लागते खीर. जर तुम्हाला हवी असेल पातळ तर तुम्ही पातळ ही ठेवू शकता. तर पाहू शकता. तर आता आपण छान अशी उकळी येऊ देऊया. आणि त्याच्यानंतर याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, थोडेफार घालायचे असतील तर घाला, नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. तरीसुद्धा चव छान लागते, कारण आपण तुपाचा आणि दुधाचा भरपूर वापर केलेला आहे. तर गॅस बंद करून आपली व्यवस्थित अशी खीर साईडला ठेवूयात. पाहू शकता खीर मस्त झालेली आहे. कलरही खूप छान आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी सुंदर आहे. तर थंड करायला ठेवूया. आता इथे एका भांड्यामध्ये मी ह्याचं पीठ आहे, साबुदाण्याचं पीठ. साबुदाणा छान असा भाजून घेतलेला आहे आणि मिक्सरवरून काढलेला आहे. पावडर अशी करायची. 1 वाटी हे साबुदाण्याचं पीठ आहे. त्याच्यामध्ये 1 मोठा बटाटा किसून उकडून घ्यायचा, साल काढून किसून घालायचा. आणि त्याच्यामध्ये मोठं शेंगदाण्याचं कूट घालायचं. कूट तुमच्या आवडीनुसार 1-2 चमचे घालू शकता. आणि इथं मोठी मिरची ओबडधोबड वाटून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. छान असा मस्त गोळा करायचा.
त्याच्यामध्ये सुरुवातीला पाणी घालायचं नाही, आधी व्यवस्थित घट्ट गोळा करायचा. जर लागलंच तर पाणी घालायचं, पाणी लागेलच, एक अर्धी वाटी पाणी लागतं, खूप नाही लागत. खूप जास्त पातळ झालं तर आपले वडे मऊ होतील, त्यामुळं थोडंसं पाणी लागेल. अगदी व्यवस्थित असं, कारण बटाट्याला ओलावा असतो, स्मूथनेस हा बटाट्यामध्ये आहे, त्यामुळे जेवढं ते मुरलं जाईल पीठ त्याच्यामध्ये ते मळून घ्यायचं. अशा पद्धतीने पाहू शकता. आता या स्टेपला थोडंसं पाणी घालायचं आहे, एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे मी. आणि मग छान असा गोळा मऊसूत करायचा, कारण आपण कोरडं पीठ घेतलं होतं. बटाटा ओलसर असल्यामुळे मॉइश्चर ते ॲड झालं, पण जर वाटलंच कोरडं पीठ आहे तर तुम्ही थोडंसं ओलाव्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. अशा पद्धतीने एक गोळा तयार करायचा आहे आणि याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया. असं घट्टसर असं थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने गोळा करायचा. थोडंसं एक चमचाभर किंवा एक 2-3 थेंब जरी तूप टाकलं, तूप टाकून परत एकदा असं मिक्स करायचं, म्हणजे जरा गोळे पटकन होतील आपले किंवा चिकटायचे नाही हाताला. ठीक आहे, अशा पद्धतीने परत एकदा मऊसूत असं छान करून घ्यायचं आणि त्यातले थोडे थोडे गोळे काढून घ्यायचे. हे बघा थोडंफार, आणि पातळ असे छान वडे करायचे. जर तुम्हाला वाटलं की साईज मोठी करावी, लहान करावी, तर तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही त्याचे आकार करू शकता. हे मी अशी मिडियम साईजचे वडे केलेले आहेत आणि असे मधून दाबलेले आहेत, म्हणजे तळतानाही त्रास होणार नाही, एकसारखे आणि व्यवस्थित असे आतून असे हे होणार नाही, मऊ होणार नाही, एकसारखे असे करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया. ठीक आहे, तर कढईत आता मस्त तेल ठेवून मस्त गरम गरम तेलामध्ये वडे आपले तळून घेऊया. पण तेल खूप जास्त गरम नको आहे की असा धूर निघेपर्यंत. आपण तिखटाचे पदार्थ जसे गरम तेलात तळतो त्याच पद्धतीचं हे तेल गरम असावं. तर अशा पद्धतीने लालसर असे छान तळून घ्यायचे आहे. बघू शकता तेल असं गरम झालं पाहिजे, थोडा गॅस नंतर बारीक केला तर चालेल. आणि वडे टाकताना सावकाश टाकायचे, हातावर तेल उडू शकतं, एकदम शांतपणे टाकायचे. अशा पद्धतीने तुम्ही तळू शकता. हे बघा कलर असा खरपूस येऊ द्यायचा आहे. ठीक आहे, तर आपले वडे झालेले आहेत. 2-4 मी वडे तळते थोडेफार. तर त्याच्यामध्ये आता हा बटाट्याचा पापड तळून घेऊया. बटाटा आणि साबुदाण्याचा पापड, याचा ही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हे पापड छान तळून घेऊया. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे मी साबुदाण्याचे पापड तळते आणि शेंगदाणे जरा तोंडी लावायला घेऊया आपण. ठीक आहे, झाली आपली थाळी तयार. तर ही आहे रताळ्याची खीर, चटणी, बटाट्याचा पापड, अशा पद्धतीने साबुदाण्याचा पापड, शेंगदाणे तोंडी लावायला, तळलेले शेंगदाणे तोंडी लावायला, आणि हे आपले वडे. ठीक आहे, अशा पद्धतीने केलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता नवनवीन व्हिडिओसोबत, अशाच एका सुंदरशा व्हिडिओसोबत भेटूया. बाय. पाहू शकता किती सुंदर अशी घट्ट झालेली आहे खीर.